नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीजचा आपला हा भाग 6 असणार आहे। यामध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी या विषयातील 2019 ते 2023 सालातील जे आलेले प्रश्न आहेत ते बघणार आहोत। मागील 5 भागांमध्ये आपण भूगोल आणि जी राज्यघटना आहे या विषयातील PYQ प्रश्न आपण 2019 ते 2023 पर्यंतचे सर्व कव्हर केलेले आहेत आणि याची आपण सेपरेट प्लेलिस्ट पण बनवली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर 2019 या वर्षामध्ये अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न क्रमांक 56 पासून सुरू झाले होते। तर प्रश्न क्रमांक 56 आहे, भारताच्या आयात भागीदार देशांच्या त्यांच्या 16-17 या वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रम लावायचा आहे। म्हणजेच जी इम्पोर्ट कंट्रीज आहेत त्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे। म्हणजेच ज्यासोबत आपण सर्वात जास्त इम्पोर्ट करतो तो पहिल्या नंबरवर येईल, त्यानंतर 2, 3, 4, 5 असा तो क्रम असणार आहे। तर 2016-17 या वर्षामध्ये सर्वात जास्त इम्पोर्ट जे आहे ते आपलं चीन बरोबर होतं, त्यानंतर USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराक। तर हा जो क्रम आहे ऑप्शन क्रमांक 3 मधला हा 56व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। आताच आपल्याला बघायचं झालं तर 2023-24 मध्ये किंवा आज जरी एक्झाम झाली आपली कंबाईनची तर आपल्याला जो डाटा विचारणार आहे तो 2022-23चा असणार आहे। तर 2022-23च्या डाटानुसार पहिल्या नंबरवरती चायना आहे, त्यानंतर UAE आहे, USA आहे, त्यानंतर सौदी अरेबिया आहे आणि लास्टमध्ये तुम्हाला इराक आहे। तर हा क्रम इथे लक्षात ठेवायचा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा क्रम विचारू शकतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 आहे, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत रिकामी जागा या बरोबर दिली जाते। तर जननी सुरक्षा योजना जी आहे ती एप्रिल 2005 पासून जननी सुरक्षा योजना आहे तिची सुरुवात करण्यात आली आहे आणि ही जी योजना आहे ती नॅशनल रूरल हेल्थ मिशन अंतर्गत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। तर यामध्ये बाळंतपण असेल किंवा बाळंतपणानंतरची दक्षता आहे यासाठी या योजनेमध्ये मदत दिली जाते। तर 57चं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 आहे, थॉमस पिकेटी यांची पुस्तक आहे कॅपिटल, यामध्ये खालीलपैकी कशाचे विश्लेषण केले आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। तर थॉमस पिकेटी हे फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचं फेमस पुस्तक आहे कॅपिटल, त्यांनी 2013 मध्ये लिहिलं आहे। त्यामध्ये त्यांनी इनइक्वालिटी जी आहे वेल्थची त्याबद्दल त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला आहे। तर यामध्ये ए जे आहे चूक आहे, त्यांनी भांडवली अर्थव्यवस्थेचे फायद्याबद्दल कोणतीही टिप्पणी कॅपिटल या पुस्तकामध्ये केलेली नाही। त्यानंतर भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे त्यांनी केलेले नाही। विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय हा त्यांनी केलेला आहे। विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय हा त्यांनी केलेला नाही। त्यामुळे आपलं जे उत्तर आहे तिथे फक्त 3 होणार आहे, म्हणजेच फक्त C हे याचं उत्तर होणार आहे। थॉमस पिकेटी यांनी जे डेव्हलप्ड कंट्री असतात, विकसित देश असतात, त्यामध्ये कशा प्रकारे जी असमानता आहे, जी इनइक्वालिटी आहे ती उदयास येते त्याबद्दलची माहिती आपल्या कॅपिटल या पुस्तकामध्ये दिलेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 आहे, दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या, आपल्याला बघायचे आहेत कोणत्या बरोबर आहेत। अ आहे, उष्मांक आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, म्हणजेच दारिद्र्य रेषा हे उष्मांक आधारित न ठेवणे, म्हणजेच आपण जी कॅलरी बेस्ड दारिद्र्य रेषा ठरवली होती ती न ठेवणे। त्यानंतर ब विधान आहे, दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे। सी आहे, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे। तर यामधील कुठली वाक्य विधाने बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे। यामध्ये तेंडुलकर समिती जी आहे तिची स्थापना डिसेंबर 2005 मध्ये करण्यात आली होती आणि तेंडुलकर समितीने जी दारिद्र्य रेषा आहे ती उपभोगाच्या खर्चावर आधारित असावं असं त्यांचं विधान होतं, म्हणजेच त्यांचा निष्कर्ष होता। त्यानुसार आपलं ऑप्शन क्रमांक C हा इथे बरोबर आहे। उष्मांक आधारित जी दारिद्र्य रेषा आहे, म्हणजेच जी कॅलरी आधारित दारिद्र्य रेषा आहे, ही संकल्पना सोडून देणे ही पण शिफारस तेंडुलकर समितीने केली होती, त्यामुळे ऑप्शन ए पण इथे बरोबर आहे। त्यानंतर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी
वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे ही पण शिफारस तेंडुलकर समितीने केली होती, त्यामुळे ऑप्शन बी पण बरोबर आहे। तिन्ही जे हे विधाने आहेत ते बरोबर आहेत, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वरील सर्व हे होणार आहे। तेंडुलकर समितीने ग्रामीण भागासाठी जी दारिद्र्य रेषा आहे ती 446 रुपये दिलेलं होतं आणि शहरी भागासाठी जी आहे ती 578 रुपये दिलेलं होतं। हे लक्षात ठेवायचं आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 आहे, आर्थिक सुधारणांनंतर 1990-91 ते 12-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर रिकामी जागा प्रवृत्ती दर्शवतो। तर 1990-91 मध्ये जी 91 मध्ये आपल्या देशामध्ये LPG रिफॉर्म्स झाले, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, त्यानंतर आपल्या देशातील जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे म्हणजेच जो GDPचा ग्रोथ रेट आहे तो सतत वाढत राहिला आहे, त्यामुळे 60 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 आहे, NSSO नुसार जी श्रमशक्ती आहे त्याची डेफिनेशन आपल्याला विचारली आहे। ए आहे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत आणि ब आहे अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे। NSSOच्या डेफिनेशननुसार श्रमशक्ती म्हणजे रोजगार नसलेले लोक किंवा अशी व्यक्ती ज्यांची इच्छा आहे की आपल्याला रोजगार मिळावा त्यांना आपण श्रमशक्तीमध्ये इन्क्लूड करू शकतो, म्हणजेच यामध्ये ऑप्शन ए हा बरोबर आहे। अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे ते ऑब्वियसली श्रमशक्तीमध्ये इन्क्लूड होणार आहेत, त्यामुळे हे दोन्ही वाक्य इथे बरोबर आहेत। तर 61 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही ए आणि बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 आहे, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दरमोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो आपल्याला विचारलं आहे। तर यामध्ये आपल्याला कर्जावरील व्याजदरासाठी विचारलेलं आहे। तर कर्जावरील व्याजदरासाठी निधीवरील खर्च केला जातो, त्यानंतर रोकड प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च हा पण अंतर्भूत केला जातो आणि कमीत कमी परतावा म्हणजेच जो परताव्याचा दर आहे त्याचा पण विचार आपल्याला कर्जावरील व्याजदरामध्ये केला जातो, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर होणार आहे। रेपो रेट जे आहे ते RBI मॉनिटरी पॉलिसी जी आहे, मौद्रिक धोरण जे आहे RBIचं त्याच्या अंडर असते हे, आणि हे संख्यात्मक धोरणाच्या अंडर येत असतात, त्यामुळे याचा समावेश आपण यामध्ये करू शकत नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 आहे, यामध्ये तुम्हाला मुद्रा योजनेवरती प्रश्न आलेला आहे। विधान अ आहे, मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित बिननोंदणीकृत नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे हा बरोबर आहे। आणि बी आहे, मिसिंग मिडल म्हणजेच हरवलेला मध्य म्हणजेच छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे। तर यामध्ये दोन्ही ऑप्शन ए आणि ऑप्शन बी बरोबर आहे। यामध्ये आपल्याला मुद्रा योजना माहिती असायला पाहिजे। मुद्रा योजनेची सुरुवात जी आहे ती 2015 पासून करण्यात आली आहे आणि ही जी आहे जी स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहेत त्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना लागू केली आहे। मुद्रा योजनेमध्ये 10 लाखापर्यंतचं कर्ज दिलं जातं। यामध्ये 3 स्टेट आहेत म्हणजेच 3 स्टेजेस आहेत, एक आहे शिशु आहे, त्यानंतर किशोर अवस्था आहे आणि तिसरी आहे तरुण अवस्था आहे। शिशुमध्ये 50,000पर्यंत कर्ज दिलं जातं, किशोरमध्ये 50,000पासून ते 5 लाखापर्यंत आणि तरुणमध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज दिलं जातं। हे रेंज पण लक्षात ठेवायची आहे, पुढील एक्झाममध्ये तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 आहे, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये म्हणजेच जे कॅपिटल बजेट आहे भारत सरकारचं त्यामध्ये कशाचा समावेश होतो हे विचारलेलं आहे। तर कॅपिटल बजेटमध्ये जे कॅपिटल रिसिप्ट आहेत म्हणजेच कॅपिटल प्राप्ती असेल किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असेल म्हणजेच कॅपिटल खर्च असेल यांचा समावेश होतो। तर यामध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांचा समावेश भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये केला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 आहे, भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र जे आहे एकूण राज्यांपैकी आपल्या भारतामध्ये बँकांमध्ये ठेवी ठेवण्यामध्ये अग्रेसर आहे।
यामध्ये सेव्हिंग असेल विविध बँकेतील, त्यानंतर डी असतील, विविध योजनांमार्फत पैसे गुंतवणूक केले असतील, या सगळ्यांचा समावेश आपल्या यामध्ये होतो आणि यामध्ये महाराष्ट्र राज्य हा अग्रेसर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 आहे. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वाधिक होत्या? यामध्ये देयता म्हणजेच लायबिलिटीज जी आहेत केंद्र सरकारच्या, त्याबद्दल आपल्याला इथे विचारणा केलेली आहे. तर 1983-84 ते 2011-12 या काळामध्ये इंटरनल लायबिलिटीज ज्या आहेत केंद्र सरकारच्या त्या सर्वाधिक होत्या. म्हणजेच जे अंतर्गत आपण कर्ज घेतले होते विविध एंटिटीकडून, मोठ्या मोठ्या उद्योगांकडून जे कर्ज उभारणी केली होती आपण, ट्रेजरी बिल असेल किंवा इतर बॉन्ड पेपरच्या माध्यमातून जे आपण कर्ज उभारणी केली होती, त्यांची संख्या 2011-12पर्यंत सर्वाधिक होती, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67 आहे. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? यालाच आपण जेंडर बजेटिंग म्हणतो. भारतामध्ये जेंडर बजेटिंग म्हणजेच लिंग अंदाजपत्रकाची सुरुवात जी आहे ती 2005-2006च्या अर्थसंकल्पामध्ये झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2013 पासून याची सुरुवात झाली आणि जगामध्ये म्हणजेच आपल्याला ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सर्वात प्रथम जेंडर बजेटची सुरुवात झाली आहे. एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. जेंडर बजेट म्हणजेच आपण अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद करणे, त्यालाच आपण लिंग अंदाजपत्रक असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 आहे. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता. ब आहे. त्यांच्या म्हणजेच वस्तू करांच्या केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. विधान सी आहे. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7 इतके होते. तर हा जो प्रश्न आपल्याला 5 इयर प्लॅनिंग जो आहे त्यावर आलेला आहे. यामध्ये सगळं फॅक्च्युअल डाटा आहे. हा तुम्हाला प्रश्न आला नाही तरी तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं नाही, कारण यामध्ये जी डाटा दिलेला आहे तो आपल्याला कधी कधी लक्षात राहत नाही. त्यामुळे असे प्रश्न जे आहेत ते अवॉइड केलेलेच बरे. परंतु याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे. यामध्ये कोणताही चुकीचं नाही. हे सर्वच जे ऑप्शन दिलेले आहेत हे सर्वच बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 आहे. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका ज्या की भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या रिकामी जागा सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तर भारतीय रिझर्व्ह बँक जो कायदा आहे, RBI कायदा 1934चा आहे आणि यानुसार जे सेकंड शेड्यूल आहे म्हणजेच जी दुसरी अनुसूची आहे त्यामध्ये ज्या बँका समाविष्ट असतात त्यालाच आपण शेड्यूल बँक म्हणतो आणि त्यामध्ये ज्या बँका समाविष्ट नाहीत त्यांना आपण बिगर अनुसूचित बँका म्हणतो. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 1 दुसऱ्या अनुसूचीमध्ये होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 आहे. मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय आहे? आपल्याला विचारलेलं आहे. मध्यावधी राजकोषीय सुधारणा म्हणजेच जे मिड टर्म फिस्कल रिफॉर्म गव्हर्नमेंट करत असते त्यालाच आपण मध्यावधी राजकोषीय सुधारणा म्हणतो. तर याचा अंतिम उद्देश असते की चालू खात्यावरील जे तूट आहे म्हणजेच जे डेफिसिट आहे ते कमी करणे हा मिड टर्म फिस्कल रिफॉर्मचा महत्त्वाचा उद्दिष्ट असतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 70चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 फक्त सी होणार आहे. ते सर्वच प्रश्नांची उत्तरं मी इथे फायनल आन्सर कीनुसार दिलेली आहेत. तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर 2020 या वर्षातील अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न आहेत. 2020 मध्ये प्रश्न क्रमांक 32 पासून अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नांना सुरुवात झाली होती. तर प्रश्न क्रमांक 32 आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच नरेगा रिकामी जागामध्ये अधिनियमित झाला होता. तर नरेगा ॲक्ट जो आहे तो सप्टेंबर 2005 मध्ये अधिनियमित झाला होता. म्हणजेच 5 सप्टेंबरला 2005 मध्ये राष्ट्रपती यांची संमती या कायद्याला मिळाली होती. 23 ऑगस्ट 2005ला हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झाला होता. 24 ऑगस्ट 2005ला हा कायदा राज्यसभेमध्ये मंजूर झाला होता. 5 सप्टेंबर 2005ला याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली होती आणि याची अंमलबजावणी जी आहे कायद्याची ती 2 फेब्रुवारी 2006 पासून करण्यात आली होती.
तर या तारखा इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। यामध्ये एक महत्त्वाची तरतूद होती ती म्हणजे वर्षातून किमान 100 दिवस तरी एका कुटुंबाला रोजगार मिळणार होता यामध्ये, आणि तो रोजगार जो होता तो मिनिमम इन्कम यावर आधारलेला होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही, म्हणजेच तुम्हाला यामध्ये केंद्र सरकारची कोणती लायबिलिटी नाही हे विचारलेलं आहे। तर अंतर्गत कर्जे आहेत, जे की आपण उद्योगधंदे असतील किंवा इतर बँका असतील त्यांच्याकडून घेतलेले कर्ज आहेत, ते त्यांची लायबिलिटी आहे, म्हणजेच ते आपल्याला वापस द्यावं लागतं। त्यानंतर बाजार कर्जे आहेत, कोषागार विपत्रे आहेत, यांची पण आपल्याला भरपाई करावी लागते, म्हणजेच हे वापस द्यावे लागतात। परंतु जी विदेशी मदत आहे, एखादी फॉरेन एड आहे, आपत्कालामध्ये एखाद्या देशाने भारताला मदत केली तर ती आपल्याला वापस द्यावी लागत नाही। त्यामुळे प्रश्न क्रमांक 33चं उत्तर जे आहे ती 4 होणार आहे, ते विदेशी मदत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजेच FRBM जो कायदा आहे त्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवला आहे हे विचारलेलं आहे। तर 14व्या वित्त आयोगाने कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा हा FRBM ॲक्टच्या जागी लागू करावा किंवा अधिनियमित करावा अशी शिफारस केली आहे। FRBM कायदा जो आहे तो 26 ऑगस्ट 2003चा आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ती 5 जुलै 2004ला करण्यात आली आहे। भारत सरकारने FRBM कायदा करण्याच्या आधी कर्नाटक सरकार जी आहे त्याने आधीच आपल्या राज्यामध्ये 2002 या सालामध्ये FRBM कायदा जो आहे तो लागू केला होता। यामध्ये महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजे महसुली तूट जी आहे ती 0 करणे म्हणजे 0 करणे, आणि सोबतच जी वित्तीय तूट आहे फिस्कल डेफिसिट आहे तो कमी करणे, ह्या 2 महत्त्वाच्या यातील तरतुदी होत्या। त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा रिकामी जागा उत्पादक देश आहे। तर भारत हा जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे, यालाच आपण गोल्डन फायबर म्हणतो, सुवर्णतंतू। त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 आहे, 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा रिकामी जागा टक्क्यांनी वाढला आहे। हा जो प्रश्न आहे हा इकॉनॉमिक सर्वेमधला आहे, म्हणजेच जी त्यावेळेसची आर्थिक पाहणी होती त्यातील हा प्रश्न आहे। तर याचं उत्तर जे आहे ते 16.1 ते 26.2 हे होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 आहे, तेंडुलकर समितीनुसार 11-12 मध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण रिकामी जागा होते हे विचारलेलं आहे। याआधी पण आपल्याला तेंडुलकर समितीचा प्रश्न आला आहे, म्हणजेच 2019 मध्ये पण तेंडुलकर समितीवर प्रश्न आलेला आहे। त्यानंतर 2020 मध्ये पण तेंडुलकर समितीवर प्रश्न आलेला आहे, त्यामुळे तेंडुलकर समिती इथे इम्पॉर्टंट होते आहे। तर याचं उत्तर जे आहे तेंडुलकर समितीने 21.9% एवढा शेकडा प्रमाण दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं दर्शवलेलं होतं। तेंडुलकर समितीची स्थापना जी आहे ती 2005 मध्ये करण्यात आली होती डिसेंबरमध्ये, आणि यांनी जी दारिद्र्य रेषा आहे ती उपभोगाच्या खर्चावर आधारित असेल असं त्यांनी शिफारस केली होती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तत्कालीन म्हणजेच ताबडतोबीचे उद्दिष्ट कोणते ते विचारलेले आहेत। तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे, पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे आपल्या भारताचे 1976 मध्ये आले होते। त्यानंतर दुसरे राष्ट्रीय धोरण जे आहे ते 2000 मध्ये आले होते। याचे 3 उद्दिष्ट होते, म्हणजेच इमिडिएट होते म्हणजेच तात्कालीन होते, त्यानंतर मध्यम स्वरूपाचे होते, आणि जे दीर्घकालीन उद्दिष्ट होते ते होते, जे इमिडिएट होते म्हणजेच जे तात्कालीन उद्दिष्ट होते ते 2 वर्षामध्ये म्हणजेच 2002 पर्यंत कंप्लीट करायचे होते, मध्यमकालीन होते ते 2010 पर्यंत कंप्लीट करायचे होते, आणि दीर्घकालीन जे होते ते 2045 पर्यंत ते कंप्लीट करायचे होते। तर जे इमिडिएट म्हणजेच ताबडतोबीचे उद्दिष्ट होते ते आपल्याला ते विचारलेले आहेत। तर इथे जे ताबडतोबीचे उद्दिष्ट होते ते आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे हे ताबडतोब सुविधेमध्ये समाविष्ट होते। त्यामुळे आपलं जे उत्तर होणार आहे ते फक्त ऑप्शन 4 आहे, फक्त अ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 आहे, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत।
तर विश्व व्यापार संघटनेचे करार जे आहेत ते नॉन डिस्क्रिमिनेशन या तत्वावर आहेत, म्हणजेच भेदभाव नाही या तत्वावर आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे. WTO म्हणजेच विश्व व्यापार संघटना आहे, जी स्थापना जी आहे ती 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली आणि हिचं हेडक्वार्टर जे आहे ती जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे. हे बाब लक्षात ठेवायची आहे. आणि विश्व व्यापार संघटना म्हणजेच WTOचे मेंबर आहेत टोटल 164 देश याचे मेंबर्स आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 आहे. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. विधान ब आहे, समकालीन म्हणजेच एकत्रित फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. आणि क आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. तर यामध्ये आपल्याला कुठली विधाने चुकीची आहेत ते ओळखायचे आहेत. तर यामध्ये विधान अ हा बरोबर आहे, विधान ब हा बरोबर आहे, परंतु विधान क इथे चुकीचं आहे. जी राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम आहे तो 2007-2008 मध्ये सुरू करण्यात आला आणि जो नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे तो 2013 मध्ये संमत करण्यात आला. हे 2 वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 फक्त क इथे होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 आहे. सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात रिकामी जागा क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. तर त्यावेळेचा हा जो आपला बजेट होता आणि इकॉनॉमिक सर्वे होता त्यावर बेस हा प्रश्न आहे. तर त्यावेळेस भारतामध्ये अभियांत्रिकी वस्तू याचा हिस्सा निर्यात उत्पन्नामध्ये सर्वाधिक होता. 2021-22 मध्ये पण अभियांत्रिकी वस्तू ज्या आहेत त्यांचा हिस्सा निर्यात उत्पन्नामध्ये सर्वाधिक आहे. 2021-22 मध्ये जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत त्यांचा हिस्सा आयातमध्ये सर्वात जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही आपल्याला ओळखायचा आहे. भारत निर्माण कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात 16 डिसेंबर 2005 मध्ये करण्यात आली होती आणि यामध्ये ग्रामीण भागातील ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा विकास करणे हे या भारत निर्माण कार्यक्रमाचा महत्त्वाचे उद्दिष्ट होते. यामध्ये रस्ते असतील, घर असतील, त्यानंतर सिंचन योजना असेल, पाणी पुरवठा असेल, त्यानंतर विद्युतीकरण असेल इत्यादी महत्त्वाच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या कार्यक्रमाचा भाग होते. तर यामध्ये जलसिंचन आहे, विद्युतीकरण आहे, रस्ते आहे, परंतु यामध्ये ग्रामीण भागामध्ये शाळा हा त्यांचा भाग नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 42चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 आहे. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये रिकामी जागा ही आहेत. त्यामध्ये आपल्याला योग्य वाक्य निवडायचं आहे. प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे. ब आहे, ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी. क आहे, ATM कार्ड देण्यास परवानगी. ड आहे, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. तर यामध्ये ATM कार्ड देता येतो, परंतु डेबिट कार्ड किंवा जे क्रेडिट कार्ड आहेत ते आपल्याला पेमेंट्स बँकमध्ये देता येत नाही. त्यामुळे ऑप्शन ब इथे चुकीचा आहे. ऑप्शन अ हा बरोबर आहे. प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत आपण ठेवी स्वीकारू शकतो. त्यानंतर ATM कार्ड देण्यास परवानगी आहे आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज त्यांना देता येणार नाही. त्यामुळे अ, ब आणि ड हे ऑप्शन बरोबर आहेत. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1, अ, क आणि ड हे उत्तर आपलं होणार आहे. पेमेंट्स बँक जी आहेत त्यांची शिफारस जी आहे ती नचिकेत मोर समितीने केली होती आणि ही जी आहे ती केनियाच्या धर्तीवर केली होती. यामध्ये किमान भांडवल जे आहे ते 100 कोटी पाहिजे आहे आणि भारतातील पहिली जी पेमेंट्स बँक आहे ती 2016 मध्ये एअरटेल पेमेंट्स बँक होती. एवढा पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही डळडोई रिकामी जागा अशी निश्चित करण्यात आली आहे. तर रंगराजन समितीने जी कमिटी होती हिची स्थापना जी आहे ती 24 मे 2012 मध्ये झाली होती आणि यांनी 32 रुपये आणि 47 रुपये प्रतिदिन अशी त्यांनी डळडोई उत्पन्न असेल आणि त्यांच्या कमी असेल तर ते दारिद्र्य रेषा आहे अशी त्यांनी व्याख्या दिलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 आहे. ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत
1% लोकांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा रिकामी जागा टक्के आहे. तर 2018मध्ये हा जो टक्का होता तो 73% होता आणि 2022-23मध्ये हा जो टक्का आले आहे जो की भारताच्या 1% लोकांकडे भारताची 40% संपत्ती आहे. तर 2022-23चा आकडा 40% आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. 2018मध्ये हा आकडा 73% होता. तर फायनल आन्सर कीनुसार मी इथे तुम्हाला उत्तरे दिलेली आहेत, तुम्ही याला क्रॉस चेक करू शकता. यानंतरच्या भाग 7मध्ये आपण अर्थव्यवस्थेतील 2021 आणि 22 या वर्षातील PYQ बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसिटी MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.